परभणीतून एक राजकीय बातमी आहे ती म्हणजे काँग्रेस नेते आणि परभणीच्या पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे नगराध्यक्षपदाचा चेहरा असणार आहेत। जुनैद दुर्राणी यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे। आज नगराध्यक्षपदासाठी त्यांनी काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केला आहे, तर शिवसेनेकडून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांचे बंधू आसिफ खान हे कट्टर विरोधक या निवडणुकीत असणार आहेत। आज जुनैद दुर्राणी यांच्यातर्फे पाथरी शहरात मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला आहे। त्यात काँग्रेसचे इतर नेतेही सहभागी झाले होते। बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनैद दुर्राणी यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे। पाथरीतून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत जुनैद दुर्राणी असणार आहे। दिवाकर माने आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। दिवाकर, जुनैद दुर्राणी यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे। जुनैद दुर्राणी यांच्या संदर्भात अधिक माहिती सांगशील? नवनिर्वाचित काँग्रेसचे जे नेते आहेत बाबाजानी दुर्राणी हे आधी पाथरीसाठी माजी आमदार होते, परंतु आता काँग्रेससाठी त्यांचं जिल्हाध्यक्षपद समोर आलेलं आहे। त्यांना जिल्हाध्यक्षपद म्हणून नेमण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर आता बाबाजानी दुर्राणी यांचाच मुलगा जुनैद दुर्राणी यांना हे नगराध्यक्ष पदासाठी त्यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी हे उमेदवारी जाहीर केलं आहे। पाथरीचं राजकारण जर आपण बघितलं तर सईद खान असतील शिवसेना शिंदे गटाचे, यांचे भाऊ देखील आसिफ खान यांची देखील आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। एकंदरीतच बघितलं तर स्वतःच्या घरातच उमेदवारी बाहेरून कुठले मोठे उमेदवार भेटत नसल्याने स्वतःच्या घरातूनच उमेदवारी हे राजकीय नेत्यांना द्यावा लागत आहे, हे स्पष्ट असं सध्या दिसून येत आहे। तर जिंतूरमध्येही असंच काही चित्र सध्या समोर येत आहेत। हे आपल्याला पुढे बघायचंच आहे की नेमकी उमेदवार अजून कुठले कुठले कोणाकोणाच्या परिवारातून येतील किंवा स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत त्यांना काही मौका मिळतो का नाही ह्याच्यामध्ये हे बघणं औचित्याचं असेल। अगदी धन्यवाद दिवाकर दिलेल्या अपडेट्सबद्दल। जुनैद हे बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव आहेत आणि ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत, त्यामुळे जुनैद दुर्राणी विरुद्ध शिंदे गटाचे आसिफ खान यांच्या दरम्यान मोठी लढत रंगणार आहे।